माझ्या पोराला प्रत्येक गोष्टीत माझ्याच बरोबर करायच्या राहत्या. मला माठातून पाणी पिताना पाहून तो बी एक छोटासा मटका घेऊन आला. मला म्हणे मला याच्यातच पाणी दे. त्याला म्हणलं बाबा एवढं मटका भरून पाणी पिलं तुझं पोट किती भरल माहिती का. दुपारी भोपळ्याची भाजी करायची होती पण अचानकच मूड बदलला आणि दसम्या करायला घेतली. आणि बऱ्याच जणी मला म्हणतात तू फक्त भाजी करताना दाखवली पण रेसिपी कधी शेअर करीत नाही. आता रेसिपी शेअर करायला त्याच्यात काही स्पेशल असलं पाहिजे ना. चव यासाठी मीठ मिरची टाकून कस तरी कच्चं पक्क शिजून घेते खाऊन त्याच्यात काय रेसिपी शेअर करू. त्याच्यात 17 गोष्टी टाकत बसायला एवढा लाड होत नाही माझ्याच्यानं. साहेबांनी मला सांगितलं होतं की मला येईपर्यंत द्यायला हात लावू नको पण मी कधी त्यांचं ऐकल का. संध्याकाळी मसाले भातासाठी कांदा कापित होती पण कांदा कापताना माझे जे हाल झाले ना ते विचारूच नका. असं वाटत होतं तू मसाले भातच करू नये. बरं मी म्हणते या कांद्याला काय अधिकार आहे बरं आपल्या नवऱ्यापेक्षा जास्त आपल्याला रडवायला. साहेब म्हणे तू निवांत रडत बस भाताला मी फोडणी देऊन घेतो. तेवढ्या दादा दीदी आणि मावशी पण आले. समू तर त्यांना पाहून विचारतच पडला की यांना तर मी सकाळी फोन मध्ये पाहिलं होतं हे आता आपल्या घरात कसं काय. समूचे पप्पा पण मेवणे बाई आले तर फुल खुश होते. मेवणे बाईला पाणी सुद्धा ते स्वतःच्या हाताने घेऊन गेले. मावशी म्हणे चाला पेढे खायला. मी लय मस्त पेढे आणेल पण पेढे पाहायला गेलो तर उन्हामुळे पुरं पेढ्याचा गोळाच व्हायला. तिला म्हणलं नको लय लोड गो पेढा कसा असला तरी तो जाणार तर पोटातच आहे ना. आणि आज समजलं गाडीची कमीच नव्हती. एवढ्या लहान वयात माझ्या पोराकडे ट्रॅक्टर जेसीबी लंबोर्गिनी सगळ्याच गाड्या होत्या. त्यांना म्हटलं सगळं राहू द्या पहिलं जेवण करून घेऊ कारण ह्या पोरांना आवरायला आपल्या अंगात ताकद बी तर पाहिजे ना. समून दिदी लगेच आंब्याचा खेळ खेळायला लागले. समूला तर त्याचा आंबा वरच ठेवायचा राहतो म्हणजे लवकर त्याला खाता येईल. आणि एवढं जमल्यानंतर अख्खं कब्बर दूध भाऊन वाजूनच दिलं.